सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळी म्हटली की पुरणपोळीचा बेत पक्का. चला तर आज पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवते. लागणारं साहित्य: पुरणासाठी 2 कप चणा डाळ, 1/4 हळद, 2 कप गूळ, अर्धा चमचा वेलची पूड, 1 चिमूट जायफळ पूड, 2 चमचे तेल. पोळीच्या कणकेसाठी 4 कप गव्हाचे पीठ, 2 ते 3 चमचे तेल, चिमूटभर मीठ आणि पाणी. स्टेप 1. डाळ शिजवणे. चण्याची डाळ स्वच्छ धुवून 1 तास भिजवून ठेवणे. त्यानंतर डाळ 3-4 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या. पाणी पूर्ण काढून टाका. पाणी राहू देऊ नका, नाहीतर पुरण सैल होईल. स्टेप 2. पुरण तयार करणे. शिजवलेली डाळ कढईत घ्या. त्यात गूळ घाला. मध्यम आचेवर ढवळत रहा. मिश्रण घट्ट झाल्यावर वेलची पूड, जायफळ पूड आणि तूप घाला. छान एकजीव करून थंड होऊ द्या. स्टेप 3. पीठ मळणे. गव्हाच्या पिठात मीठ, तेल आणि चिमूटभर हळद घालून मऊसर पीठ मळा. 20 मिनिटं झाकून ठेवा. पीठ जितकं मऊ तितकी पोळी छान फुगते बरं का. स्टेप 4. पोळी लाटणे. पिठाचा छोटा गोळा घ्या. त्यात पुरणाचा गोळा भरा. हळूवार लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी शेका. वरून तूप लावा. टिप: पुरण भरताना हात हलकेच फिरवा, नाहीतर पोळी फुटेल. आणि आपली पुरणपोळी तयार आहे. गरमागरम पुरणपोळीवर तूप टाकून सर्व्ह करा. आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.